श्री अरविंद श्रीमाता यांना मनपूर्वक अभिवादन करून संयोजकांना सर्व प्रकारे धन्यवाद देऊन आणि आपल्या सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून आज आपण जे व्याख्यान सत्र सुरू करणार आहोत त्याला मी सुरुवात करते आहे. विषय अर्थात विषयाला हात घालण्यापूर्वीच एक प्रथमच सांगते की जे कदाचित ह्या क्षेत्रामध्येच नवीन असतील, म्हणजे एक आपण जावं पांडिचेरीला म्हणून इथे आले असतील, अध्यात्माबद्दल फारसा कधी वाचन विचार किंवा काही श्रवण केलेलं नसेल, शक्यता सगळ्या असतात. आणि त्याहीपेक्षा आणखी जास्ती खोलात जायचं म्हणजे अरविंदांचे विचार ज्यांनी कधी आत्तापर्यंत तितकेसे ऐकले नाहीत किंवा ऐकले तरी ते कदाचित आतमध्ये पोचले नसतील, काही सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या सगळ्या आपण गृहीत धरूया. आणि ते सर्व गृहीत धरून आपल्या सर्वांना माझी मनापासूनची विनंती आहे की आपण आता जी काही सुरुवात करतो ते आजपासून ते आपल्या व्याख्यानाच्या सांगतेपर्यंत जे काही आपण इथे माझ्याकडून बोललं जाणार आहे, आपण ऐकणार आहात, ज्यावरती कदाचित काही आपला संवाद घडेल, ते जे सर्व आहे ते एक कायम मनामध्ये ही एक धारणा ठेवा की कदाचित आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या अध्यात्मापेक्षा काहीतरी वेगळं स्वरूप इथे आहे, काहीतरी वेगळे विचार आहेत आणि ते आपल्याला शिकून घ्यायचे आहे. ते आपल्याला निदान शिकणं म्हणण्यापेक्षा निदान श्रवण तरी करायचं आहे, आपल्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्या पुढे जर त्यातून आपण काही शिकलो तर फारच चांगलं आणि शिकण्यासारखंच ते आहे. पण हे वेगळं आहे हे मी सुरुवातीला सांगते, कारण अध्यात्म याबद्दलची फार रूढ आणि दृढ अशी कल्पना मनामध्ये लोकांच्या असते आणि त्याच्यापेक्षा जराही उजवीकडे डावीकडे जायला माणसं तयार नसतात. ही परिस्थिती बऱ्याच जणांची असते. अर्थात मगाशी जो परिचय झाला त्यामध्ये एका व्यक्तींनी सांगितलं की ते अरविंद ह्यावरच वाचन करतायत आणि ते ऐकून मला खरोखर अत्यंत आनंद झाला की कुठेतरी मला अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळणार आहे. अर्थात आपल्या सर्वांकडून मला तो अपेक्षित आहे, पण मनामध्ये मात्र हा विचार सातत्याने ठेवा की हे काहीतरी वेगळं आहे. जे नेहमी अध्यात्म म्हणून जे आपण ऐकतो किंवा योग म्हणून जे काही आपण ऐकतो त्यामध्ये अगदी पातंजल योग हा सुद्धा ज्यांना कोणाला माहिती असेल त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं या ठिकाणी ऐकणार आहोत. ही आधी मनाची सर्वांनी तयारी करा, तरच हा विषय कुठेतरी आतमध्ये पोचणार आहे हे मी प्रथम तुम्हाला सांगते. आता त्यानंतर आपण ह्या विषयाला सुरुवात करूया. हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा जो श्री अरविंदांचा पूर्ण योग आहे, ज्यावरती आता आपण 7 दिवस पुढे सर्व जे काही ऐकणार आहोत, हा पूर्ण योग आणि त्यांनी एकूणच अध्यात्माला दिलेलं सगळं एक स्वरूप, दिलेली दिशा, दिलेलं वळण, एक अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं, एक पूर्णतः नाविन्यपूर्ण, म्हणजे केवळ नवीनतेसाठी नाही पण फार महत्त्वाचं असं एक वेगळं वळण त्यांनी दिलेलं आहे. तर हे जे आहे, ही जी अध्यात्माला त्यांनी एक वेगळी दिशा दिली असं मी म्हणते. ह्या अध्यात्माला दिलेल्या नवीन दिशेमध्ये
भारतीय आध्यात्मिक परंपरेची काही पाळमुळं कशी रोवली गेली आहे. लक्षात आलं? म्हणजे अध्यात्माला दिलेलं नवीन वळण, परंतु त्यामध्ये भारतीय आध्यात्मिक परंपरेची पाळमुळं कशी रोवली गेलेली आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत गेल्या त्या घटनांचा त्यांच्यावरती प्रभाव कसा झाला आणि त्याहीपेक्षा आणखीन म्हणजे त्या घटना त्यांनी कशा स्वीकारल्या, ॲक्सेप्ट कशा केल्या. कारण हे फार महत्त्वाचं असतं. आपल्यावरती अनेक प्रकारचे प्रभाव होत असतात, पण ते त्यातले कुठले आपण कसे स्वीकारू हे आपल्यावर अवलंबून असतं. तर हे जे काही त्यांच्यावरती निरनिराळ्या घटनांचे आणि निरनिराळ्या विचारसरणींचे जे काही प्रभाव त्यांच्यावरती झाले ते त्यांनी कसे स्वीकारले आणि त्याच्यातून त्यांनी त्यांच्या अध्यात्माला एक नवीन दिशा कशी दिली हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून आता जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या आध्यात्मिक विचाराचं स्वरूप फार इतरांपेक्षा फार वेगळं, फार वैशिष्ट्यपूर्ण असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये जी परंपरेची मुळं आहेत आणि ज्या काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्यांचा विचार माझ्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ह्याचं कारण काय हे मी स्पष्ट करते की श्री अरविंदांचं सगळं चरित्र मी इथे सांगणार नाही आहे. कदाचित दीक्षित त्याबद्दल बोलणार असतील, मला माहीत नाही, परंतु मी श्री अरविंदांच्या जीवनातल्या अशा काही घटनांचा फक्त उल्लेख इथे करणार आहे की ज्या घटनांमुळे ते एकतर अध्यात्मामध्ये शिरले आणि त्यानंतर एका विशिष्टपूर्ण अशा आध्यात्मिक दिशेकडे ते वळले आणि इतरांना वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर असं जे काही घडलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा थोडा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तो काहींना त्यांचं चरित्र थोडंसं माहिती असेल, पण त्यातल्या काही एक वेगळा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि तो म्हणजे असा की श्री अरविंद, ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सुरुवातीला सांगते की श्री अरविंद हे अशा एका बंगाली कुटुंबामध्ये जन्मले की ज्या बंगाली कुटुंबामध्ये त्यांचे वडील हे कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटीमधून मेडिकलची डिग्री घेतलेले आणि त्यानंतर ते इंग्लंडमध्ये पुढे शिकायला केलेले होते, पुढची डिग्री घेण्यासाठी. असे त्यांचे वडील. आणि ह्या त्यांच्या वडिलांनी कृष्णगण घोष ह्यांनी इंग्लंडहून ते जे परतले ते परतत असताना त्या इंग्लिश संस्कृतीचा, त्या युरोपीय संस्कृतीचा इतका प्रचंड प्रभाव घेऊनच त्यांनी आपल्या घरामध्ये पाऊल टाकलं की त्यापुढे त्यांनी असं ठरवूनच टाकलं की आपली मुलं ही याच संस्कृतीमध्ये वाढली पाहिजेत, तरच ती अत्यंत प्रगत होतील आणि भारतीय संस्कारांपासून, सर्व भारतीय संस्कृतीपासून, भारतीय भाषांपासून सुद्धा आपल्या मुलांना पूर्णतः दूर ठेवलं पाहिजे. हा निर्णय त्यांनी घेतला. आणि अरविंद आणि त्यांच्यापेक्षा मोठी असलेले 2 भावंड, ह्या तिघांनाही अरविंद त्यावेळेला 5 वर्षाचे होते. त्यावेळेला दार्जिलिंगच्या एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, जिथे फक्त युरोपियनची मुलं शिकत असत अशा ठिकाणीच त्यांना ठेवलं. आणि त्यानंतर ते 7 वर्षाचे असताना त्यांना इंग्लंडला हे घेऊन गेले आई वडील. आणि इंग्लंडमध्ये एका प्रिस्ट, ज्याला म्हणतात ख्रिश्चन प्रिस्ट, रेव्हरंड ते होते, त्या रेव्हरंडच्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये ह्यांना ठेवलं.
अरविंद तिथे राहायला लागले. लहान होते, 7 वर्षाचा मुलगा. त्यांची मोठी भावंड शाळेत जात होती, ह्यांना शाळेत घातलेलं नव्हतं. हे तिथे त्या घरामध्ये वाढत होते आणि त्या रेव्हरंडना अशी एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेली होती ह्यांच्या वडिलांनी की कुठल्याही प्रकारे भारतीय संस्कृतीचा त्यांच्याशी संबंधच येता कामा नये, अशा प्रकारे त्यांचे तुम्ही पालनपोषण करा. पैसे पाठवले जात होते आणि अशा परिस्थितीमध्ये ह्यांचं सगळं व्यक्तिमत्व लहानपणी घडायला लागलं. हा मुद्दाम मी उल्लेख करते कारण पुढे आपण जो काही विचार करणार आहोत त्याच्याशी हा संबंधित विचार आहे, म्हणून मी हा उल्लेख करते. असं त्यांचं ते व्यक्तिमत्व घडत होतं. अगदी लहान असताना 7-8 वर्षाचा मुलगा, त्या रेव्हरंडनी त्यांना इंग्लिश भाषा, अत्यंत उच्च लेवलची इंग्लिश भाषा अशी काही शिकवली. एवढ्या लहान मुलाला शेक्सपियर, कीट्स असे म्हणजे आपल्याला आज कळणार नाहीत असे कवी आणि लेखक इंग्रजीमधले त्यांनी आत्मसात त्या एवढ्या लहान वयामध्ये करायला सुरुवात केली. शाळेमध्ये गेले. शाळेमध्येही म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता घेऊनच जन्माला आलेला ही व्यक्ती. आणि त्यांनी शाळेमध्ये असताना ग्रीक, लॅटिन, त्याचबरोबर इतरही इटॅलियन, जर्मन, फ्रेंच, थोडीशी रशियन इतक्या भाषा त्यांनी पूर्णतः अवगत केलेल्या होत्या. लिखित बोलीभाषा सर्व. आणि असं शालेय शिक्षण पूर्ण करून ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ICS करण्यासाठी गेले. त्या काळामध्ये ICS ही फार मोठी पदवी भारतीयांच्या दृष्टीने होती की ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसची नोकरी करण्यासाठी, म्हणजे ब्रिटिशांची नोकरी करण्यासाठी इथे यायचं आणि प्रचंड मोठ्या पगारावरची नोकरी करायची. अशा प्रकारचं त्यासाठी असलेली ती परीक्षा देण्यासाठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ते गेले. आणि तिथेही म्हणजे त्यांच्या परीक्षकांना आश्चर्य वाटलं की हे इतकं सुंदर इंग्लिश कोणाचं असेल, हा विद्यार्थी कोण असेल. अशा प्रकारचं असामान्य असं सगळंच त्यांचं त्या काळामध्ये होतं. त्या परीक्षा त्यांनी दिल्या ICSसाठी. त्याच्यामध्ये ग्रीक, लॅटिन परीक्षेमध्ये ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये पहिले पण आले. परंतु तोपर्यंत अरविंदांची मानसिक स्थिती, मानसिक धारणा अशा प्रकारची झालेली होती की तिथे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये असताना काही भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क आलेला होता आणि भारतामध्ये काय चाललेलं आहे, काय राजकीय आणि एकूण सगळे हाल सगळे चाललेले आहेत हे त्यांच्याकडून कळत होतं. आणि एवढंच नाही तर त्या शेवटच्या काळामध्ये अरविंदांचे वडीलही क्वचित प्रसंगी त्यांना पत्रातून इथे घडणाऱ्या म्हणजे भारतीयांवर केलेल्या अत्याचाराच्या गोष्टीही त्यांना कळवत होते. तर अशा प्रकारे त्यांना हे सगळं कळायला लागलं. आणि इंग्लंडमध्ये ज्याला गुप्त संघटना म्हणतात, भूमिगत संघटना, अंडरवर्ल्डमधल्या अशा ज्या काही राजकीय संघटना भारतीयांच्या होत्या त्यामध्ये हे जॉईन झाले. तिथे अत्यंत प्रखर अशी ते भाषणं देत असत. आणि असं हे व्यक्तिमत्व की ज्यांच्या मनामध्ये आता अशी लालसा निर्माण झाली की आपल्याला परत आपल्या मायभूमीला गेलं पाहिजे आणि आपल्या देशाला स्वतंत्र करणं ही आपली जबाबदारी आहे. ही अशी धारणा घेऊन त्यांनी परत येण्याचा निश्चय केला. आणि म्हणून ICSची पदवी ती घेण्यासाठी आवश्यक असलेली एक लहानशी अश्वारोहणाची, हॉर्स रायडिंगची एक परीक्षा होती की जी त्यांनी दिली नाही. त्यांनी मुद्दाम ती दिली नाही. 3 वेळा त्यांना बोलवलं गेलं त्या परीक्षेसाठी, पण ते गेले नाहीत. एवढ्यासाठी की आपण ICS ऑफिसर म्हणून ब्रिटिश सरकारची नोकरी करायची नाही आहे हे त्यांनी पूर्णतः ठरवलेलं होतं. आणि आपल्या राजकीय स्वातंत्र्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे हे पूर्ण ठरवून
त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि असे हे अरविंद 1893मध्ये म्हणजे 7व्या वर्षी गेलेले, तिथे गेलेले 21व्या वर्षी ते परत इथे मायभूमीला यायला निघाले. 14 वर्षांचा इंग्लंडमधला सगळा तो काळ, इंग्लंडमध्ये बौद्धिकदृष्ट्या अत्यंत प्रगत झालेली अशी ही व्यक्ती, परंतु त्यांनी मायभूमीला परत यायचं ठरवलं आणि 1893मध्ये 1893 हे वर्ष असं इतकं ह्या अध्यात्माच्या क्षेत्रामधलं एक इतकं महत्त्वाचं वर्ष आहे. 1893मध्येच विवेकानंद भारतातून अमेरिकेमध्ये विश्वधर्म परिषदेसाठी गेले होते. 1893 हेच वर्ष. ते सुद्धा भारतीय अध्यात्माचा प्रभाव तिथे निर्माण करण्यासाठी म्हणून इथून तिथे गेले. आणि अरविंद आपल्या भारतासाठी, भारताला स्वतंत्र करण्यासाठी इंग्लंडमधून भारतामध्ये परत आले. म्हणजे एक महात्मा इथून भारतातून पाश्चिमात्य समाजामध्ये वेस्टला गेला आणि एक महात्मा तिथून इकडे आला, इंग्लंडमधून भारतामध्ये आला. असं हे 1893 हे वर्ष. या 1893च्या 6 फेब्रुवारीला मुंबईच्या अपोलो बंदरामध्ये अरविंदांचं जहाज पोचलं. त्याच्या मागे आणखीन काही गोष्टी आहेत, परंतु मी अशा चरित्रातल्या सगळ्या गोष्टींकडे जात नाही, नाहीतर आपल्याला वेळच पुरणार नाही. तर 6 फेब्रुवारीला त्यांचं जहाज मुंबईच्या अपोलो बंदरावर पोचलं आणि अरविंदांनी आपल्या मायभूमीवरती पाऊल त्या दिवशी ठेवलं, पुन्हा 14 वर्षांनंतर. आणि ह्या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी एके ठिकाणी केलेला आहे आणि तो असा केलेला आहे की मी अपोलो बंदरामध्ये पाऊल ठेवलं आणि एका प्रगाढ शांतीने माझ्या अंतरंगामध्ये प्रवेश केला असं मला जाणवलं. आणि ती माझी जाणीव पुढे बराच काळ टिकलेली होती असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे जे आत्ता मी ह्याच्या एका गोष्टीचा उल्लेख करायला विसरले म्हणून सांगते की हे जे सगळे उल्लेख मी करते की हे आपल्याला अरविंदांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या की ज्याच्यातून ते अध्यात्माकडे वळले असावेत असं वाटतं अशा ज्या सगळ्या घटना आहेत ह्या आपल्याला कशावरून कळतात ह्याचा एक हे सांगते, त्याचा एक सोर्स सांगते की अरविंद इथे पॉंडिचेरीमध्ये ज्या वेळेला 1910 साली आले, त्यानंतर 1910 पासून 1920पर्यंत ते त्यांचं सर्व प्रकारचं लेखन करत होते. परंतु 1912 ते 1920 हा काळ असा होता की ज्या काळामध्ये ते डायरी लिहित असत. 1912 ते 1920 या काळामध्ये अरविंद डायरी लिहित असत. रोज ते त्या डायरीमध्ये काही उल्लेख करत असत आणि हे जे उल्लेख आहेत ते डायरी ह्याचा आपण जो आज काय घडलं त्याचा आपण डायरीमध्ये उल्लेख करतो तसा नव्हता तो. त्यांच्या आयुष्यामध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर ते पॉंडिचेरीला येईपर्यंत इथे काय काय घडलं त्या सर्व गोष्टींचा उल्लेख त्यांनी त्या डायरीमध्ये त्यांच्या केलेला आहे. आणि त्यांची ती जी डायरी आहे ती आता प्रकाशित झालेली आहे. ती आपल्याला मिळते पुस्तक रूपामध्ये. 2 मोठे व्हॉल्यूम्स आहेत. अर्थात घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही, खूप कठीण आहे जायला. ते रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, रेकॉर्ड्स ऑफ योग ह्या नावाने ते प्रकाशित झालेलं आहे आणि ती त्यांची डायरी आहे. आणि त्या रेकॉर्ड्स ऑफ योगामध्ये त्यांनी हे सगळे त्यांचे आलेले अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत की त्यांना काय काय अनुभव आले आणि त्याच्यातून त्यांची कशी पुढे
प्रगती होत गेली, प्रगती म्हणा किंवा पुढे जे काही घडलं ते काय काय घडत गेलं याचा उल्लेख त्यांनी त्या डायरीमध्ये केलेला आहे. आणि त्या आधारे मुख्यतः, अर्थात इतर ठिकाणी उल्लेख आहेतच, पण मुख्यतः त्या आधारे आपल्याला हा बराचसा त्यांचा हा मधला काळ आपल्याला कळू शकतो डायरीजचा. आता त्या डायरीवरून कळणारे ही गोष्ट की ज्याचा उल्लेख मी करत होते की त्यामध्ये त्यांनी लिहिले की मला असं अपोलो 15मध्ये पाऊल ठेवल्यानंतर एका प्रगाढ शक्तीने माझ्या आतमध्ये प्रवेश केलाय असं मला वाटलं, असं त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्या मागे पार्श्वभूमी अशी होती की त्यांच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे एके ठिकाणी की ते ज्या वेळेला दार्जिलिंगला प्रथम शाळेमध्ये त्यांना घातलं होतं त्यावेळेला असं एक त्यांना काहीतरी जाणवलं की एक प्रचंड मोठं काहीतरी काळा ढग म्हणा, काळी सावली म्हणा, असं काहीतरी आपल्या आत शिरलंय, असं काहीतरी एक जाणीव त्या लहान मुलाला झालेली होती. आणि ते असं म्हणतात की ती जाणीव कायम इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या मनामध्ये ती जाणीव होती आणि त्यांना असं जाणवत असे की आपल्या डोक्यावरती असं काहीतरी काळं अस्तित्वामध्ये आहे, असं संबंध इंग्लंडच्या वास्तव्यामध्ये त्यांना वाटत होतं. आणि भारतभूमीवरती पाऊल ठेवलं आणि ते म्हणतात की मला असं वाटलं की प्रगाढ शांतीने मला सगळं घेरून टाकलं आहे आतमध्ये, अशी सुरुवात. आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात ही तिथून झाली असं आपण खरं म्हणजे म्हणू शकतो. अर्थात हे व्यक्तिमत्व आध्यात्मिकतेसाठीच जन्मलेलं होतं. आध्यात्मिक हेच त्यांचं स्वरूप, असाच त्यांचा जन्म होता हे निश्चित आहे. आपण संपूर्ण त्यांचं हे पूर्ण योग सुद्धा सगळा आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळतं की त्यांचं स्वरूप मुळे तसंच आहे, ह्यासाठीच ते जन्मलेले होते, अशी ही व्यक्ती होती. पण तरीसुद्धा एक काहीतरी घडावं लागतं आयुष्यामध्ये, निमित्त म्हणा. तर असं जे काय घडायला लागलं ते ह्या मुंबईला म्हणजे ते भारतामध्ये परत आल्यानंतर हा आध्यात्मिक प्रवास घडायला लागला. आता पुढचा भाग जो आहे तो असा की ते आल्या पहिल्यांदा बडोदा सरकारने त्यांना शासनासाठी त्यांना नोकरीसाठी म्हणून बोलवलेलं होतं. बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी इंग्लंडला जाऊन, कारण त्या गायकवाड महाराजांना अशीच व्यक्ती पाहिजे होती की जी ICS लेवलची आहे. हे ICS झाले नव्हते पण यांची लेवल ICSच्या वरची होती, तर अशीच व्यक्ती त्यांना पाहिजे होती. त्यामुळे नोकरी तिथेच त्यांना दिली गेलेली होती. आणि आल्या हे प्रथम बडोद्याला गेले. आता हा बडोद्याचा जो काळ आहे तो फार महत्त्वाचा आहे त्यांच्या आयुष्यातला. आणि हा बडोद्याच्या ह्याच्यामध्ये ते आल्यानंतर त्यांनी इथले मराठी, गुजराती, कारण त्या राजभाषा होत्या त्या शिकून घेतल्या, बंगाली शिकून घेतलं. आणि मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता अध्यात्माचा विचार करतोय म्हणून मी ह्याला मुख्य म्हणते की संस्कृत ही भाषा हे इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी शिकून घेतलेली होती, आत्मसात केलेली होती. ICSच्या परीक्षेसाठी संस्कृत, ग्रीक, लॅटिन या सगळ्या भाषांची परीक्षा त्यांनी दिलेली होती. पण संस्कृतशी खरा संबंध त्यांचा आता बडोद्याला आल्यानंतर सुरू झाला असं आपण का म्हणू शकतो. तर संस्कृत म्हणजे संस्कृत भाषेशी संबंध नाही, भारतीय संस्कृत परंपरा, सांस्कृतिक नाही म्हणत आहे मी, संस्कृत परंपरा म्हणजे आपले मोठे मोठे ग्रंथ की ज्याच्यामध्ये आपली सगळी परंपरा आहे, ह्या संस्कृत परंपरेशी त्यांचा खरा संपर्क हा निर्माण झाला. आणि असं आपण का म्हणू शकतो तर त्यांनी तिथे आल्यानंतर पहिल्यांदा उपनिषद आणि गीता ह्यांचा अत्यंत मनपूर्वक त्यांनी त्याचा अभ्यास पूर्णतः केला. आणि अर्थात उपनिषदामधला मोक्ष ही कल्पना त्यांना रुचली नाही.
कारण अरविंदांचं सगळं व्यक्तिमत्वच असं होतं की मोक्ष म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी अध्यात्म ही त्यांना कल्पनाच मान्य नव्हती. अध्यात्म कसं असलं पाहिजे तर या जगामध्ये त्या अध्यात्माचा उपयोग व्हायला पाहिजे, ते अध्यात्म त्यांना हवं होतं आणि त्यामुळे ती कल्पना त्यांना तेवढी रुचली नाही. अर्थात उपनिषदातलं महान सगळं तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलंच, पण त्याचबरोबर उपनिषदापेक्षा थोडा वेगळा विचार जो गीतेमध्ये आहे की गीतेमध्ये जो कर्मयोग आहे तो त्यांच्या आतमध्ये पोचला की कर्मयोग म्हणजे तुम्ही कर्मालाच मुळी आध्यात्मिक स्वरूप देता तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. ते कर्म नसतं, इट्स नॉट ॲक्शन. तुम्ही कुठली कर्मकृती करत नाही, त्याच्यामध्ये आध्यात्मिकता असते. आध्यात्मिकता असते म्हणजे काय, कर्मयोगाबद्दल थोडंसं पुढे मी बोलणार आहे म्हणून आत्ता फार बोलत नाही. त्याच्यामध्ये समर्पणाची भावना असते. मी करते हे प्रत्येक कर्म त्या ईश्वरासाठी आहे, ही समर्पणाची जी भावना कर्मयोगामध्ये गीतेमध्ये आहे ती त्यांना अत्यंत रुचली. आणि असे ही जे दोन ग्रंथ गीता आणि उपनिषद ह्यांचा आत्यंतिक प्रभाव श्री अरविंदांच्या संपूर्ण जीवनावर शेवटपर्यंत झालेला होता. शेवटपर्यंत तुम्ही त्यांचे कुठलेही ग्रंथ वाचले तरी त्याच्यामध्ये उपनिषदांचा गीतेचा उल्लेख येतोच. गीतेवरती वेगळं लेखन आहेच, उपनिषदांवरती वेगळं लेखन आहेच, पण इतरही ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे अत्यंत. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करणारे असे हे दोन ग्रंथ ठरले, उपनिषद आणि गीता. त्याचबरोबर ह्या बडोद्यामध्ये असताना थोडंफार, कारण मगाशी मी सांगितलं की ते आले त्यामुळे आपल्या देशाला स्वतंत्र करण्याच्या त्या इच्छेनेच आलेले होते, परंतु ही सरकारी नोकरी होती. जरी ब्रिटिश सरकारची नसली तरी संस्थान सरकारची नोकरी होती. असं असताना पूर्णतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सहभागी होऊ शकत नव्हते, परंतु ते कशा प्रकारे राजकारणामध्ये किंवा राजकीय क्रांतीमध्ये सहभागी झाले तर ते लेखन करायला लागले. मुंबईला प्रकाशित होणाऱ्या इंदू प्रकाशमध्ये ते असे काही त्यांनी दोन लेख लिहिले की अनेक माणसं मोठमोठी मवाळ जहाल सर्व असे त्यांना भेटायला गेले, त्यांच्याशी ओळख करून घ्यायला गेले. अशा प्रकारचे अत्यंत सुंदर लेख, जहाल आणि ब्रिटिश विरोधी पूर्ण अशा प्रकारचे त्यांनी लेख लिहिले. परंतु संपादकांनी शेवटी त्यांना असं सांगितलं की हे लेखन तुम्ही असं करू नका, कारण आपल्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा हे केला जाईल, तर त्यामुळे हे लेख तुम्ही असे करू नका, थोडं वेगळं स्वरूपात लिहा. परंतु अरविंदांना त्यांचा जो, काही ठिकाणी मी इंग्लिश शब्द बोलते, माफ करा, त्यांचा जो काही मेसेज होता तो त्यांना डायल्यूट करायचा नव्हता. की जे काही त्यांना सांगायचं होतं लोकांपर्यंत पोचवायचं होतं ते तसंच पोचवायचं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की मी लेखन बंद करतो, मी लेख लिहिणार नाही. आणि इंदू प्रकाशमधले त्यांचे लेख थांबले. पण त्याचबरोबर त्यांनी कलकत्त्याच्या ज्या क्रांतिकारक अशा काही थोड्या संघटना, तिथे बरीच वर्ष काम चाललेलं होतं कलकत्त्यामध्ये, अनेक तरुण त्यामध्ये सहभागी होते, त्यांच्याशी त्यांनी संपर्क करायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांच्या कारवायांमध्ये थोडं अनऑर्गनाइज ज्याला म्हणतात ते जे स्वरूप आहे ते काढून टाकून त्यांना योग्य प्रकारे व्यवस्थाबद्ध करण्यासाठी प्रयत्न अरविंदांनी थोड्या प्रमाणात केले. असं सगळं त्यांचं राजकीय जीवन चाललेलं होतं. आता हे चालू असताना घडलेली एक फार महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यातून अरविंदांच्या जीवनामध्ये फार एक मोठा बदल झाला आणि ते म्हणजे 1905 आपल्या सर्वांना, आपण सर्व अशाच काळातले आहोत साधारणपणे की आपल्याला हा इतिहास ऐकून सगळा माहिती आपण शिकलेलो आहोत. बंगालची फाळणी आठवतं
की बंगालची फाळणी झाली, पश्चिम आणि पूर्व बंगाल अशी फाळणी केली गेली आणि ते 1905 हे साल आणि ती फाळणी झाली. त्यावेळेला लॉर्ड कर्झन हा व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल म्हणून इथे इंडियामध्ये होता आणि तो अत्यंत ज्याला महत्त्वाकांक्षी म्हणतात अशा प्रकारचा तो होता. त्याला इंग्लंडची प्राईम मिनिस्टरशिप मिळवायची होती आणि म्हणून आपलं कर्तृत्व त्याला हे करायचं होतं, सिद्ध करायचं होतं आणि त्याला आता भारतामध्ये आपण काय करू आणि काय नको असं झालं आणि त्यामध्ये त्यांनी असे जे प्रयत्न केले त्यामधला एक म्हणजे बंगालची फाळणी. आणि ही बंगालची फाळणी करण्यामध्ये 2 उद्दिष्ट त्याची होती. एक म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे जे पॉप्युलेशन आहे ते एकमेकापासून वेगळंच होईल ही सुरुवात त्यांनी केली पहा. आणि आपल्या देशाची पुढे फाळणी त्याच तत्वावर झाली. हिंदू आणि मुस्लिम हे वेगळे झाले की इथे मुस्लिम जास्ती आहे, मेजॉरिटी आहे, तो भाग मुस्लिमांचा, हे सगळं नंतर पुढे आलं. पण त्याची सुरुवात लॉर्ड कर्झननी करून ठेवलेली होती. ते हिंदू मुस्लिम द्वेष म्हणजे फोडा आणि झोडा हे त्याचं जे धोरण होतं ते त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यातून ती फाळणी झाली. आणि दुसरं महत्त्वाचं त्याचा जो उद्देश होता तो म्हणजे असा होता की बंगालमध्ये जो तरुण वर्ग होता तो अत्यंत क्रांतिकारक, बंगाली माणसं ही थोडी प्रक्षोभक असं त्यांना म्हणतात की पटकन एखाद्या अतिशयोक्तीला ते पोचतात. तर अशा प्रकारचे ही बंगाली माणसं, तर त्यांना हा जो तरुण वर्ग आहे की जो अशा क्रांत्या करायला निघालेला आहे आणि ही क्रांतीची परंपरा बंगालमध्ये बराच काळ अस्तित्वात 50-60 वर्ष ते झालेली होती, ती अस्तित्वात होती. आणि त्या सगळ्या ह्याला कुठेतरी ह्या तरुण वर्गाला त्यांच्यावरती सूड उगवायचा ही भावना होती आणि म्हणून बंगालची फाळणी केली गेली. आणि त्याचा उलट परिणाम असा झाला की बंगालमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला की बंगाली माणसं आधीच तापलेली आणि त्याच्यामध्ये फाळणी झाल्यानंतर तर अत्यंत असंतोषाचा डोंब उसळला. आणि ही सगळी माणसं त्या काळामध्ये अर्थात त्या काळामध्ये एक फार महत्त्वाची कल्पना की जी पुढे आपल्या संबंध आजपर्यंत ती आपल्या अस्तित्वामध्ये आणि आपल्याला ती फार मनापासून प्रिय आहे अशा कल्पना त्या काळामध्ये जी बंगालमध्ये निर्माण झाली ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बंकिमचंद्रांनी वंदे मातरम हे त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्यांच्या आनंद मठ कादंबरीमध्ये त्यांनी ते हे केलं. आणि ही जी त्यातली कल्पना आहे ना की वंदे मातरम म्हणजे आपल्या देशाला माता मानणं, ही जी त्यातली महत्त्वाची कल्पना आहे ती कल्पना अशा प्रकारची आहे की पहा इतरही देशांमध्ये आपण जगाचा विचार केला तर मदरलँड हा शब्द इतरत्रही आहे, म्हणजे मातृभूमी असं इतरत्रही कल्पना आहे. पण भारतामध्ये जी मातृभूमी ही कल्पना आहे की जी अरविंदांनी फार मोठी पुढे उचलून धरली आणि खूप प्रसारित केली, ती कल्पना अशा प्रकारची आहे की पहा त्याच्या मागे हे जे मी पहिल्यांदा सांगितलं की पारंपरिक मुळं कशी त्यांच्या अध्यात्मामध्ये रोवली गेली ती ह्या ठिकाणी आपल्याला कशी दिसतात. तर बंगालमध्ये जो धार्मिक सगळी जो काही धर्म बंगालमधला हिंदू धर्म त्याच्यामध्ये तांत्रिक धर्म, तंत्र हे तुम्ही ऐकलं असेल, तंत्र हा धर्माचा एक संप्रदाय आपल्या
जसं शैव आहे, वैष्णव आहे, तसा तंत्र हा एक किंवा त्याला शाक्त असंही म्हणतात. तर बंगालमध्ये ह्या शाक्त किंवा तंत्र ह्या धर्माचा अत्यंत प्रभाव होता आणि ह्या शाक्तांची अशी कल्पना होती किंवा त्यांची ही अशी एक धार्मिक कल्पना होती की सतीचं शरीर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी विखुरलंय आणि त्याला शक्तिपीठ असं म्हणतात. हा शक्तिपीठ हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर ती जी शक्तिपीठ आहे त्याची मूळ कल्पना ही आहे की त्या सतीचं शरीर असं कुठे कुठे आहे आणि ती शक्तिपीठ मानली जातात. आणि अशी ही जी शक्ती आहे, ही शक्ती ही इतकी आवश्यक आहे आणि ही शक्ती ह्याचा अर्थ म्हणजे हा संपूर्ण आपल्या भारत राष्ट्रामध्ये ती संपूर्ण शक्ती पसरलेली आहे. म्हणजे भारत हे केवळ भूमी नाही आहे, तर ती मातृभूमी म्हणजे त्या सतीचं शरीर आहे. लक्षात आलं? म्हणजे ही शाक्त कल्पना त्याच्यामागे आहे आणि त्या शाक्त कल्पनेमुळे अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली की ही आपली माता आहे, ही आपली शक्ती माता आहे अशा प्रकारचं. आणि त्याच्यातून ही वंदे मातरम ही कल्पना निर्माण झालेली होती बंकिमचंद्रांची सुद्धा. आणि त्यानंतर पुढे मग त्याचा आणखीन प्रसार होत गेलेला होता. तर अशी ही जी वंदे मातरम ही कल्पना तिथे होती, म्हणजे प्रसारित झालेली, प्रभावित झालेली. असं हे जे बंगाल होतं त्या ठिकाणी आता अरविंद 1905 बंगालची फाळणी झाली. मी मगाशी सांगितलं त्याच्याशी आता जोडून घेते की अरविंद जे बडोद्याला होते ते बडोद्याला त्यांनी काही काळ पगारी, काही काळ बिनपगारी अशी रजा घेऊन ते कलकत्त्याला आले आणि शेवटी 1907 त्यांनी पूर्णतः आपल्या म्हणजे ते तोपर्यंत बडोद्याच्या कॉलेजमध्ये पण काम करत होते. हे मी मगाशी सांगितलं नसेल कदाचित. कॉलेजमध्ये ते इंग्लिश, फ्रेंच शिकवत होते. ते व्हाईस प्रिन्सिपॉल होते. त्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आणि ते बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये आले. आणि कलकत्त्यामध्ये म्हणजे पहा की हा माणूस कधी त्यांनी पैसा हा कधी त्यांनी विचारच केलेला नव्हता. ICS लेवलचा माणूस ज्या वेळेला बडोदा सरकारमध्ये नोकरीला लागला तेव्हा 200 रुपये, अर्थात 200 रुपये आजचे नव्हे त्या काळातले, पण तरीसुद्धा ICS ऑफिसरच्या दृष्टीने काहीच नव्हे असा पगार त्यांना होता. तो 200चा 750पर्यंत गेलेला होता. ती नोकरी त्यांनी सोडली आणि ते कलकत्त्याला आले. आणि कलकत्त्याला एक नवीन कॉलेज, नॅशनल कॉलेज म्हणून सुरू झालेलं होतं. त्याचे प्रिन्सिपॉल म्हणून पुन्हा 200 रुपयावरती त्यांनी नोकरी धरली. काही काळाने तीही सोडली, कारण त्यांचं राजकीय कार्य वाढत चाललं आणि त्याचा परिणाम कॉलेजवरती होऊ नये म्हणून त्यांनी नोकरी पण सोडली. आणि मग शेवटी फक्त वृत्तपत्रांमध्ये काही लिहिणं आणि त्याच्यावरती अर्थार्जन जे काय होईल असं चाललेलं होतं. तर असे हे ह्याच्यामध्ये सगळे म्हणजे संपूर्णतः त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा बदल झालेला होता. आता आपण 1907 आलो. अर्थात मी अगदी कालक्रमानुसार घेत नाही आहे, पण मी संदर्भानुसार आणि घटनांनुसार घेते, हे लक्षात घ्या. आणि आता पुढची अत्यंत महत्त्वाची घटना जी आहे की जी अरविंदांना पूर्ण बदलूनच टाकणारी होती. त्याच्यापूर्वी एक उल्लेख करायचा राहिला. हा कलकत्त्याला आल्यानंतर त्यांनी प्राणायामाला सुरुवात केली. म्हणजे ह्या नोकरीबरोबरच प्राणायामाला त्यांनी सुरुवात केली. तोही उल्लेख आवश्यक आहे, कारण आध्यात्मिकतेमधला तो एक उल्लेख आहे. प्राणायामाला सुरुवात जी केली त्याच्या मागे कारण असं होतं की
त्यांनी असे काही अनुभव घेतले, काही घटना अशा घडल्या की त्यांना असं जाणवायला लागलं होतं की आपल्याला जे वाटतं, आपल्या जीवनातली आपली बौद्धिक शक्ती, आपल्या मनाची शक्ती, आपली शारीरिक शक्ती एवढ्याचाच आपण फक्त विचार करतो, पण यापेक्षा काहीतरी एक वेगळी गूढ शक्ती अस्तित्वामध्ये आहे आणि तिचा प्रभाव घटनांवरती होत असतो हे त्यांना जाणवायला लागलं. आणि ते कशामुळे जाणवायला लागलं त्याचा आधी मी उल्लेख करते की काही अशा घटना घडल्या की बडोद्यामध्ये ते आले. मी संदर्भानुसार सांगते त्यामुळे पुन्हा मी बडोद्याकडे जाते. तर बडोद्यामध्ये एक घटना अशी घडली, अगदी ते आल्यानंतर काही थोड्या दिवसातच घडलेली घटना की ते रस्त्यावरून घोडागाडीतून चाललेले होते आणि घोडागाडीला अशी परिस्थिती आली की त्या गाडीला ॲक्सिडेंट होणार, ते अपघात भयंकर होणार, म्हणजे अरविंद त्याच्यात वाचणार नाही इतका भयंकर तो अपघात होणार अशी घटना घडणार होती. आणि त्यांच्या मनामध्ये अत्यंत तीव्र इच्छा निर्माण झाली की हा अपघात होऊ नये अशी मनामध्ये पहा, म्हणजे आपण मनामध्ये तीव्र इच्छा केली की होऊ शकतात काही गोष्टी, तर तसं घडलं की त्याने अत्यंत तीव्र इच्छा निर्माण झाली हा अपघात होऊ नये. आणि त्यांना असं दिसलं की त्यांच्या शरीरातूनच एक देवपुरुष बाहेर आलेला आहे असं त्यांनी पाहिलं. आणि त्यानंतर जे काही त्यांनी पाहिलं ते असं पाहिलं की अपघात झालाच नाही आणि गाडी पुढे चालली. म्हणजे आणि हा जो त्यांनी अनुभव घेतला तो त्यांनी एका सॉनेटमध्ये, सॉनेट काव्य असतं ना, सुनीत म्हणतात, सुनीत, त्या काव्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. देवशीर्ष असं त्या काव्याचं नाव आहे. आणि त्या काव्यामध्ये त्यांनी हा अनुभव नमूद केलेला आहे की त्यांनी काय अनुभवलं त्या प्रसंगी. तर असं त्यावेळेला घडलं. म्हणजे कसं काहीतरी घडतं, काहीतरी गूढ शक्ती असते आपल्या पलीकडे, हे कसं कसं कुठल्या घटनांमध्ये त्यांना दिसलं हे मी तुम्हाला सांगते. ती ही एक घटना आहे. त्यानंतर आणखी एक घटना अशी की त्यांचा भाऊ, धाकटा भाऊ बारिंद्र हा त्यांच्याबरोबर बडोद्याला राहत असे त्यांच्या घरी. आणि त्या बारिंद्रला प्लॅन्चेटचा नाद होता, तो प्लॅन्चेट करत असे घरामध्ये. आणि अरविंदही काही वेळ असेल तर ते पाहत असत, तो जे काय करतो ते सर्व ते पाहत असत, ऐकत असत काय चाललंय ते. आणि म्हणजे त्यामध्ये त्यांना एक कुतूहल होतं. आणि दुसरं त्यांनी हे लिहिलेलं आहे, त्यांच्या डायरीमध्ये हे उल्लेख आहे, त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांना एक कुतूहल होतं त्याबद्दलचं. आणि दुसरं म्हणजे जीवन आणि मृत्यू ह्याच्यातली दरी किंवा ह्याच्यातलं अंतर साधणारा असा काहीतरी एक प्रयोग या दृष्टीने ते म्हणतात की मी त्या प्लॅन्चेटकडे पाहत होतो. बरोबर आहे ना, की जीवन आणि मृत्यू म्हणजे मृत्यू झालेला एखादा आत्मा पुन्हा त्याचा आवाज ऐकायला येतो किंवा तो दिसतो किंवा काय जे काय घडतं त्या प्लॅन्चेटमध्ये, हे त्यांना असं वाटलं की हे काहीतरी असं आहे. म्हणजे हे पुन्हा त्या गूढ याच्याकडे. एकदा ते प्लॅन्चेटचा प्रयोग चालू असताना लोकमान्य टिळक तिथे होते. त्यांनीही तो प्रयोग त्यांनी एक प्रयोग पाहिलेला आहे. एकदा त्या जे ते आत्म्याला बोलवत असत त्याच्यात रामकृष्ण परमहंस त्यांचा आवाज, अर्थात ह्या लोकांना त्यांचा आवाज परिचित होता, तर त्यांचा आवाज आला. ते रामकृष्ण परमहंस बोलत होते. आणि त्यांनी असं म्हटलं, त्याचं ते लिहिलेलं आहे सगळ्यांनी, त्यांनी असं म्हटलं की मंदिर गडो, म्हणजे ते बंगालीमध्ये म्हणजे मंदिर बनवा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे बारिंद्रला असं वाटलं की मंदिर बनवायचं आहे आपल्याला, आणि म्हणून जागा तो शोधत होता विंध्य पर्वतामध्ये सर्व ठिकाणी कुठे चांगली जागा आपण शोधून काढायची. अरविंदांनी त्याला सांगितलं की असं नाही आहे, मंदिर बनवा ह्याचा अर्थ ती जी
जगन्माता आहे, तिला आपल्या आतमध्ये राहण्यासाठी आपलं शरीर हे मंदिरासारखं कर असं ते सांगतायत, हे लक्षात घे असा अर्थ अरविंदांनी त्याला सांगेल. अर्थात ह्याचे प्रयत्न चालले होते. त्या प्रयत्नामध्ये त्याला एके ठिकाणी म्हणजे रानावनात फिरायचा, कुठेतरी अशा काहीतरी भयंकर तापाने तो आजारी झाला की असाध्य होता. सगळ्या प्रकारे त्याला इलाज केले तो बरा होत नव्हता. आणि त्यावेळेला त्याच्यावरती अशी एक दिवस असं झालं की तो असा झोपलेला होता खाटेवरती आणि अरविंद तिथे शेजारी बसलेले होते आणि दारात एक नागा संन्यासी, नागा लोक असतात ना, तर त्यातला एक संन्यासी माणूस तिथे आला आणि त्यांनी त्या बारिंद्रकडे पाहिलं आणि अरविंदांना असं विचारलं की मी काही प्रयत्न करू का. तर अरविंद म्हणाले कर. तर त्यांनी पाणी मागितलं एका पेल्यामध्ये, आपल्या पिशवीतून एक झोळीतून एक सुरी काढली आणि त्या पाण्यावरती ती सुरी फिरवली आणि काहीतरी मंत्र म्हटले आणि ते पाणी त्या बारिंद्रला प्यायला दिलं आणि तो बारिंद्र ताबडतोब तत्काळ तो बरा झाला. तो त्याच्यानंतर पुन्हा कधीही असं त्या तापाचा त्याला पुन्हा त्रास झाला नाही. हा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर अशाच प्रकारे ते बडोद्याला असताना गायकवाड महाराजांच्या बरोबर काश्मीरला गेले होते आणि काश्मीरला तख्त-ई-सुलेमान म्हणून एक टेकडी आहे. त्या टेकडीवरती शंकराचार्यांच्या नावाने एक मंदिर बांधलेलं आहे. ते मंदिर बघण्यासाठी म्हणून हे त्या टेकडीवरती चालत असताना ते असं म्हणतात, त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांना निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला, असं त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला. अर्थात याचा अर्थ हा आपण आपल्या विचारांनी आपल्या शब्दामध्ये फार तर सांगू तो त्यांना काय, जसं म्हणतं ना, हे अनुभव आहेत, हे सगळे साक्षात्कार आणि हे सगळे अनुभव असतात. आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही. तो रहीम कवी आहे ना उर्दूमध्ये, हे लिहिणारा तो म्हणतो, त्याचा एक फार सुंदर काव्य आहे, रहीमन बात अगम्य की जो कहत सुनत की नाही. ऐकून घ्या मी आधी काय म्हणते ते, मग समजावून सांगते. रहीमन बात अगम्य की जो कहत सुनत की नाही. जो कहत है, जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं. रहीमचं हे अनुभव आहे. काय त्यांना अनुभव आला ते आपण कसं, आपल्याला काय कळणार आहे. पण त्यांनी हे लिहून ठेवलेले की मला निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला. आणि हे त्यांनी एका सॉनेटमध्ये, अद्वैत नावाचं त्यांचं एक सॉनेट आहे, त्या सॉनेटमध्ये त्यांनी हा अनुभव लिहिलेला आहे, त्यांना आलेला अनुभव. म्हणजे हे सगळे ह्याला त्यांना काय वाटलं ह्याचे सगळ्याचे पुरावे आहेत. ती सॉनेट, ते सुनीत, हे त्याचा पुरावा आहे, त्यांचा अनुभव त्याच्यामध्ये आहे. तर असा हे अद्वैताचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी, अद्वैताचा किंवा निर्गुण ब्रह्माचा, म्हणजे जे सगुण दिसत नाही, काय आहे ते कळत नाही, परंतु आहे, ब्रह्म आहे आणि तेच सत्य आहे, ही कुठून तरी आतून प्रचंड उर्मी निर्माण होणं, हा कदाचित तो अनुभव असेल. आणि तो अनुभव त्यांनी त्या ठिकाणी घेतला. तर असा तो अनुभव, असे काही अनुभव त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले होते. आणि अशा या सगळ्यातून त्यांना असं जाणवत होतं की काहीतरी गूढ शक्ती आहे, निश्चित आहे जगामध्ये, की जी आपल्याला कळत नाही. पण या शक्तीचा जर आपण उपयोग केला तर त्याचा उपयोग राष्ट्र कार्यासाठी किंवा या स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी आपल्याला शक्ती हवी आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या शक्तीचा उपयोग होईल. म्हणजे कशा प्रकारे ही ब्रिटिश सरकार
ला असं त्यांनी म्हटलेलं आहे, तुमच्याकडे शस्त्र आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, आमच्याकडे ते काही नाही आहे, पण आमच्याकडे मानवी शक्ती आहे, आमच्याकडे आध्यात्मिक शक्ती आहे आणि त्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर आम्ही तुमच्याशी लढा देऊ शकतो. ही जाणीव, शक्तीची जाणीव. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते भवानी मंदिर आहे ना, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी एक पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भवानी म्हणजे कोण आहे, तर भवानी ही चितशक्ती आहे, म्हणजे ईश्वराची चैतन्य शक्ती आहे ती. आणि ती चैतन्य शक्ती ही इतकी आवश्यक आहे आपल्याला की त्यांनी असं म्हटलं आहे त्या भवानी मंदिर या पुस्तिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञान आणि भक्ती हे शक्तीशिवाय काही उपयोगाचंच नाही. तर म्हणून शक्ती आवश्यक आहे आणि ती शक्ती आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळे असे जे काही सगळे अनुभव आणखीनही मी कितीतरी सांगू शकले असते, पण अशा अनुभवातून त्यांच्या मनामध्ये ही एक धारणा निर्माण झाली की मला अशी शक्ती माझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, माझ्या सर्व लोकांमध्ये ही शक्ती निर्माण व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे आम्ही स्वातंत्र्य लढा योग्य प्रकारे लढू शकू, इंग्रजांना आम्ही पराभूत करू शकू, इथून हकलून देऊ शकू. आणि म्हणून ती शक्ती पाहिजे. आणि अशा ह्याच्यासाठी म्हणजे ते त्यांनी असं म्हटलं आहे की ठिकाण त्यांच्या त्या डायरीमध्येच हा उल्लेख आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की मी अध्यात्मामध्ये जो शिरलो तो असा मागच्या दाराने शिरलो म्हणतात ते, की मी अध्यात्मामध्ये लोक मोक्षप्राप्तीसाठी नाहीतर ईश्वर प्राप्ती आणि असल्या काही गोष्टींसाठी शिरतात. मी त्याच्यासाठी शिरलो नाही, मी मागच्या दाराने म्हणजे मला माझ्या देशकार्यासाठी शक्ती पाहिजे म्हणून मी अध्यात्मामध्ये शिरलो. मी म्हणजे काय म्हणतात बाजूच्या दाराने मी आतमध्ये शिरलो, अशा प्रकारे उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे मोक्षासाठी किंवा असल्या प्रकारच्या कुठल्याही कारणांसाठी ते अध्यात्मामध्ये शिरलेच नाही. ते जे शिरले ते देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी शक्ती पाहिजे त्या शक्तीसाठी ते आत शिरले. आणि म्हणून त्यांनी प्राणायाम करायचं ठरवलं. कारण त्या काळामध्ये अशी कल्पना होती की योग साधनेमध्ये प्राणायाम ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आणि प्राणायाम योग्य प्रकारे करता आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी देवधर नावाचे एक स्वामी ब्रह्मानंदांचे एक शिष्य होते चांदोडचे, तर त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली प्राणायामाची. आणि प्राणायाम म्हणजे आपण म्हणतो की आम्ही प्राणायाम करतो, एक कधीतरी 10 मिनटं केलं तरी आपण खूप प्राणायाम केला वगैरे असं आपण म्हणतो. अरविंद सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास इतका प्राणायाम पूर्ण एकाग्रतेने करत होते. आणि त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्राणायामाचे त्यांना जे उपयोग झाले, जे काही त्यांच्यावरती प्रभाव निर्माण झाले त्याबद्दल उल्लेख त्यांनी केला आहे. ते असं म्हणतात की माझा मेंदू प्रकाशित झाल्यासारखा मला वाटायला लागला, माझ्या मेंदूच्या भोवती एक प्रकाशाचं वलय निर्माण झालं हे मला जाणवायला लागलं. एवढंच नाही तर कोणताही अभ्यास मी 6-6 तास 8-8 तास एकाग्रतेने मी करू शकायला लागलो. कधीही माझं मन विचलित होत नव्हतं. आणि काव्यपंक्ती ते म्हणतात की ज्या मला 1-1.5 महिन्यामध्ये एक थोड्याशा काव्यपंक्ती सुचत असत, त्या अर्ध्या तासामध्ये मी 200 काव्यपंक्ती लिहायला लागलो. इतका माझ्यावरती प्रभाव झाला. अशी ही त्या प्राणायामाच्या प्रभावाबद्दल त्यांनी लिहिलं आहे. आणि असे ते प्राणायाम करायला लागले आणि ती शक्ती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थात इतकं मग त्यांचं देशकार्याच्या सर्व ह्याच्यामध्ये इतकं ते सगळा व्याप तो वाढत होता की त्यांना प्राणायामाला तेवढा वेळ देता येईनासा झाला. प्राणायाम थांबला आणि त्यानंतर ते थोडे आजारी झाले. त्यावेळेला
थोडासा मी जास्ती वेळ घेते हां, म्हणजे 6 म्हटलं, पण तुम्हाला जर जरूर असेल, जायचं असेल, जाऊ शकता. मी थोडा, कारण खूप सुंदर हे सगळं आहे, ऐकावं तितकं हे कमी आहे. प्राणायाम थांबवला, ते थोडे आजारी झाले आणि त्यावेळेला त्यांनी ह्यांना त्यांच्या भावाला बारिंद्रला सांगितलं की माझ्यासाठी कोणीतरी तू चांगला योगी शोध, मला योग साधना चांगल्या प्रकारे पुन्हा शिकायची आहे, प्राणायाम नाही, मला योग साधना शिकायची आहे, तर कोणीतरी चांगला योगी शोध. आणि त्या काळामध्ये बारिंद्रच नव्हे तर त्या काळातले सगळे क्रांतिकारक, त्यांचा निरनिराळ्या संन्यासी, गुरु ह्या लोकांशी संबंध होता. हे आपल्याला माहितीच नाही, किंवा आपण हे फार हास्यास्पद किंवा विनोद वाटतो आपल्याला, पण नाही आहे, ही आपली परंपरा आहे. लक्षात घ्या. महाभारत बघा तुम्ही, महाभारतामध्ये ऋषी मुनी हे सगळ्या कौरव पांडवांच्या सभांमध्ये बसलेले असत. ऋषी मुनी म्हणजे ज्यांनी फक्त अध्यात्मच करायचं, ते सुद्धा राजकीय हालचालींकडे लक्ष देत होते. तर ही राजकारण आणि अध्यात्म यांचा संबंध ही भारताची परंपरा आहे. तुकाराम काय, रामदास काय, शिवाजीशी किती म्हणजे केवढा मोठा आधार होता शिवाजीचा. तर हे सगळं जे आहे ना, तसंच याही काळामध्ये ह्या आपले जे सगळे क्रांतिकारक होते, त्यांचे ह्या निरनिराळ्या आध्यात्मिक गुरूंशी वगैरे संबंध होते. त्यांचं मार्गदर्शन ते घेत असत आणि त्या मार्गदर्शनानुसार ते पावलं उचलत असत. इतकंच नाही तर फाशीवर चढताना सुद्धा हातामध्ये गीता घेऊन फाशीला जाणारे आपले क्रांतिकारक होते. तर असं हे आपलं सगळं अध्यात्म आणि राजकारण हे इतकं सलग आहे, इतकं एकमेकाशी जोडलेलं आहे. हे आपल्या इतिहासकारांनी याची नोंदच घेतलेली नाही. ही फार चुकीची गोष्ट आहे. लक्षात घ्या की इतिहासकारांनी फार वृक्ष इतिहास लिहिलेला आहे. अध्यात्माचा त्यांनी नगण्य म्हणून विचारच केलेला नाही आहे, पण तो एक फार महत्त्वाचा भाग आहे. तर असं हे, तर अशा या लोकांचे तसे बारिंद्रचे संबंध होते. आणि त्यांनी त्याला एक असे गुरु माहिती होते, ज्या महाराष्ट्रीयनच होते, लेले त्यांचं नाव, विष्णू भास्कर लेले. आणि ते बडोद्यामध्ये राहत असत. त्यांना त्यांनी तार पाठवली की तुम्ही असंच ह्यांना हे करायचं आहे म्हणून, मार्गदर्शन करायचं आहे. तर ती त्यावेळेला विष्णू भास्कर लेले हे बडोद्यात नव्हते, ग्वाल्हेरला गेले होते आणि त्यांना तिथे तार मिळाली. आणि तार मिळाल्यावर त्यांनी नंतर त्याचं वर्णन केलं आहे एका अरविंदांच्या चरित्रकार अंबालाल पुराणी ह्यांच्याकडे त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की ज्या वेळेला मला ती तार मिळाली तेव्हाच मला कळलं की एका महान आत्म्याला मार्गदर्शन करण्याचा फार मोठा योग मला आलेला आहे आणि तो मी गमावणार नाही. त्यामुळे ते ताबडतोब बडोद्याला निघून आले आणि अरविंदही बडोद्याला गेले. आणि मग हे शिष्य आणि गुरु 3 दिवस पूर्णतः एकांतात होते. पूर्णतः एकांतात, अजिबात कोणाशी संपर्क नाही, फक्त ते दोघं तिथे एकत्र होते. 3 दिवस एका ठिकाणी बसलेले होते. आणि कशासाठी, तर ह्या लेलेंनी त्यांना असं सांगितलं की ईश्वर हा आपल्या सर्वात आहे आणि ईश्वर आपल्याला आदेश देत असतो, परंतु आपल्याला ते आपण ऐकतच नाही. ह्याचं कारण आपलं मन आणि आपली बुद्धी सगळी आपली जाणीव कुठेतरी गुंतलेली असते. आणि म्हणून जर ईश्वराचा आदेश ऐकायचा असेल तर प्रथम आपल्याला शांत व्हायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पहिल्यांदा काय शिका, तर ध्यान शिका, असं त्यांनी सांगितलं. ध्यानस्थ बसा, पूर्णतः एकाग्र चित्त करा. त्यांनी असं सांगितलं की विचार येणार, विचार येतील, पण लक्षात घ्या विचार बाहेरून येतात, ते विचार आपले नाहीत, ते बाहेरून येतात आणि ते आपल्या मनात शिरायच्या आत आपण त्यांना रोखायचं आणि त्यांना परत करायचं.
आणि असं करत करत आपलं मन शांत करायचं. ही पहिल्यांदा शांती तुम्ही मिळवा आणि मग त्यातून पुढे आपल्याला सर्व प्राप्ती होणार आहे, ईश्वराचा आदेश मिळणार आहे. आणि अशा प्रकारे अरविंद हे आध्यात्मिकच व्यक्तिमत्व, ते 3 दिवस काय, ते पहिल्याच दिवशी काही तासामध्येच ते खरं म्हणजे इंग्लंडमध्ये शिकून आलेली ही व्यक्ती की ज्यांना विचार बाहेरून येतात, ही कल्पनासुद्धा त्यांना अपरिचित होती, म्हणजे पटलीच नाही. पण त्यांनी ठरवलं होतं की कुठेही खरं खोटं करायला जायचं नाही आणि ह्या गुरुचं सर्व आपण ऐकायचं. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे काही विरोध न करता जे गुरु सांगेल त्याप्रमाणे केलं आणि ताबडतोब त्यांच्यावरती तो सगळा प्रभाव असा व्हायला लागला की ते आध्यात्मिक दृष्ट्या इतक्या उच्च स्थानावर, म्हणजे 3 दिवसाचा काळ आपल्याला ध्यान शिकायला आपण आयुष्य घालवलं तरी आपण चांगल्या प्रकारे ध्यान करू शकत नाही. हे पहिल्या दिवसातच शांत झाले आणि 3ऱ्या दिवसाच्या अखेरीपर्यंत त्यांना असं झालं की त्यांनी असं लिहिलं आहे की त्यांना निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला. त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांना निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार झाला. म्हणजे काय की या ठिकाणी ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की निर्गुण ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म आहे, ते एकच सत्य आहे आणि बाकी सगळं जे आहे तो आभास आहे. शंकराचार्यांनी हाच विचार मांडलेला आहे. आपण आत्ता जे ऐकलं तोच विचार आहे. पण लक्षात घ्या, श्री अरविंदांचे विचार इथे थांबलेले नाहीत, ह्याच्या पुढे गेलेले आहेत. आणि हे जे विचार आहेत हे इथे आत्ता त्यांना असं जाणवलं की बाकी सगळा आभास आहे, फक्त ते ब्रह्म एकच सत्य आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. हे सगळं अशा प्रकारे तो निर्गुण ब्रह्माचा सगळा साक्षात्कारी अनुभव त्यांनी घेतला आणि त्याचा विपरीत परिणाम किंवा अनपेक्षित परिणाम असा झाला की सगळं बाकीचं आभास आहे असा विचार जो निर्माण झाला त्याच्यामध्ये आपोआपच असंही निर्माण झालं की हे राजकीय क्रांती, त्यासाठी चाललेले सगळे प्रयत्न, त्यासाठी आपण करतो ही सगळी भाषणं, त्यासाठीचे आपले प्रयत्न, हे सगळंच खोटं आहे, हे सगळं आभास आहे. म्हणजे आता त्यांच्या मनातली जी राजकीय क्रांतीची प्रेरणा होती ती प्रेरणाच गेली. लक्षात आलं? असा हा साक्षात्कार झाला की ती प्रेरणाच नाहीशी झाली. आणि त्यांना तर पुढे अनेक व्याख्यानं द्यायची होती. मुंबईला 2ऱ्या दिवशी त्यांचं व्याख्यान होतं. ते म्हणाले लेलेंना की मला अशक्य आहे, मला व्याख्यान देताच येणार नाही, कारण राज्य क्रांती किंवा स्वातंत्र्य ही प्रेरणा माझ्यामधली संपली आहे, मी आता काही बोलूच शकणार नाही. तर लेले म्हणाले मी तुमच्याबरोबर येतो. आणि लेले त्यांच्याबरोबर गेले. तिथे गेल्यावर त्या व्यासपीठावर उभं राहिलं तरी अरविंद म्हणतात की मला काहीच बोलता येत नाही, माझ्या तोंडून शब्दच फुटत नाही आहे, माझ्यामध्ये काही प्रेरणाच नाही आहे. लेलेनी त्यांना सांगितलं की तुम्ही नारायणाला नमस्कार करा. ते वैष्णव होते त्यामुळे तुम्ही नारायणाला नमस्कार करा. अरविंद म्हणतात मला नारायणाला नमस्कार करण्याची सुद्धा प्रेरणा राहिलेली नाही. तर ते म्हणाले ठीक आहे मी नमस्कार करतो, पण तुम्ही तिथे उभे राहा आणि आता ह्याच्या पुढे तुमचं मन आणि तुमच्या बुद्धीतून ते भाषण स्फुरणार नाही आहे, तर तो नारायण ते भाषण तुमच्या मुखातून बाहेर काढणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तसंच घडणार आहे हे मनाची निश्चिती करा. आणि अरविंद त्यांच्या डायरीत त्यांनी असं लिहिलंय की मला खरोखर मला दिसायला लागलं की मी नुसताच उभा आहे आणि माझ्या तोंडातून भाषण बाहेर पडतंय आणि ते सगळे नारायणाचे शब्द आहेत. आणि अत्यंत ज्वलंत आणि अत्यंत प्रभावी असं त्यांचं ते व्याख्यान झालं. 3000 प्रेक्षक जमलेले होते मुंबईला. आणि अशा प्रकारे हे सगळं चाललेलं होतं.
आता ही जी त्यांची स्थिती होती की सगळा आभास आहे, सगळा आभास आहे, मला कसलीच प्रेरणा नाही, मला काहीच करावं असं वाटत नाही वगैरे वगैरे, ही स्थिती बराच काळ टिकली. पुढे राजकीय कार्य चालू होतं, पण त्यांच्या मनाची धारणा अशी होती की प्रकृती कार्य करते. लक्षात आलं? म्हणजे ईश्वर आणि प्रकृती हे जे दोन आहे, पुरुष आणि प्रकृती हे जे दोन आहे, तो आपल्यातला पुरुष आहे, हा पुरुष शांत आहे, तो साक्षी आहे नुसता, तो काहीच करत नाही. प्रकृती सगळं कार्य करते आणि असं सगळं पुढे चाललेलं आहे. हे त्यांनी पुढे असे काही काळ गेले आणि त्यानंतर दीक्षित मी थोडा जास्ती वेळ घेणार कारण फारच सुंदर. आता ह्याच्या पुढे येणार आहे ते अलीपूरचं येणार आहे आणि ते तर म्हणजे त्यांच्या जीवनातलं सगळं पूर्ण परिवर्तन आहे. तर असं हे सगळं चाललेलं होतं आणि असं चाललेलं असताना पुढचा काळ म्हणजे 1908 हे साल, 1908 हे साल असं अशा प्रकारे उगवलं की हे जे बारिंद्र म्हणजे त्यांचा भाऊ आणि त्याचे सहकारी एका गुप्त ठिकाणी म्हणजे असं थोडं निर्जन अशा ठिकाणी माणिक तोळा नावाच्या एका ठिकाणी रात्रीच्या वेळेला गुप्तपणे बॉम्ब तयार करत असत. आणि त्यांचं सगळं हे लक्ष म्हणतो आपण ते कोणावर होतं तर हे काही जे ब्रिटिश अधिकारी होते की जे अत्यंत अन्यायी आणि अत्याचारी वागणूक देत होते त्यांच्यावरती त्यांचं सगळं लक्ष केंद्रित होतं. आणि असा मुझफ्फरपूर नावाचं एक गाव, त्या ठिकाणी असा एक न्याय म्हणजे मॅजिस्ट्रेट होता कोर्टामध्ये की जो ती कोर्टामध्ये आलेल्या आरोपीला त्याच्यावरचा आरोप सिद्ध हो नाही तर न हो फटके मारून मारून बेशुद्ध करत असे. असं अनेक वेळा त्याचं नाव, त्या मॅजिस्ट्रेटचं नाव किंग्सफोर्ड, आणि तो असे प्रकार अनेक वेळेला घडत होते. एकदा तर एक लहान वयाचा मुलगा वंदे मातरम म्हणतोय आणि त्याला ते सांगत होते की तू ते बंद कर, वंदे मातरम म्हणायचं नाही, आणि तो म्हणत राहिला म्हणून त्याला फटके मारत मारत शेवटी त्याचा प्राण गेला. अशा घटना घडत होत्या आणि म्हणून त्या किंग्सफोर्डवरती अत्यंत मोठा डोळा ह्या सगळ्या क्रांतिकारकांचा होता, ह्या बॉम्ब तयार करणाऱ्या लोकांचा होता. आणि खरोखरच एके दिवशी असं झालं की किंग्सफोर्ड हा घोडागाडीतून जातोय अशा कल्पनेने दोघा क्रांतिकारकांनी, त्यांची नावं प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस असे ते दोघं, त्या दोघांनी त्या गाडीवरती बॉम्ब टाकला. किंग्सफोर्ड त्या गाडीमध्ये नव्हता. 2 ब्रिटिश स्त्रिया चाललेल्या होत्या, अधिकाऱ्यांच्या पत्नी, आणि त्या मृत झाल्या. ताबडतोब त्या दोघांना अटक झाली. त्या ह्यानी प्रफुल्ल चाकीने आत्महत्या केली लगेच. खुदिराम बोसला तत्काळ फाशीची शिक्षा झाली आणि ताबडतोब सगळीकडे अटक करण्याचं सत्र सुरू झालं आणि माणिक तोळापर्यंत पोलीस पोचले. बारिंद्र आणि त्याचे सहकारी पकडले गेले रात्रीच्या वेळेला आणि अरविंदांच्या घरावरती सुद्धा झडती आली आणि अरविंदांच्या घरामध्ये काहीही सापडलं नाही. एका पेटीमध्ये दक्षिणेश्वराची म्हणजे रामकृष्णांच्या तिथली माती कोणीतरी त्यांच्या पत्नीला दिली होती आणि तिने ठेवली होती. ते काहीतरी बॉम्ब तयार करण्याचंच आहे असं समजून ती पेटी त्यांनी फक्त पकडली, या व्यतिरिक्त काहीच सापडलं नाही. पण तरीसुद्धा श्री अरविंदांना अटक झाली आणि त्यांना ह्याच्यामध्ये तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. 1908 ते 1909 हा 1 वर्षाचा काळ त्यांनी अलीपूर या ठिकाणच्या तुरुंगामध्ये व्यतीत केला. आणि हा जो काळ आहे हा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड परिवर्तन घडवून आणणारा काळ ठरला सर्व प्रकारे. म्हणजे आपण अध्यात्माचा विचार करतोय आणि अर्थात त्याच्याबरोबर राजकारणाचाही विचार येतोच. तर प्रचंड परिवर्तन ह्या काळामध्ये झालं.
काय झालं तर ह्या काळामध्ये त्यांना ती एक अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे एक फार महत्त्वाचे असे या काळामध्ये अर्थात ते प्रचंड योग साधना करत होते, खूपच योग साधना. उपनिषद आणि गीता ह्यानुसार ते प्रचंड योग साधना त्यांची चाललेली होती. इतके एकाग्र होते की ते काहीतरी वेगळ्या जगातच आहेत असे इतरांना वाटत होतं. अशा स्थितीमध्ये असताना त्यांना फार महत्त्वाचे अनुभव आले की ज्या 3 अनुभवातून अरविंद खूप बदलले. आणि हे 3 अनुभव असे की पहिला अनुभव म्हणजे जो पूर्वी लेलेंबरोबर ध्यानसाधना करत असताना निर्गुण ब्रह्माचा त्यांनी अनुभव घेतला आणि त्यामुळे सगळा आभास आहे असं त्यांना वाटलेलं होतं. त्याच्या बरोबर उलटा अनुभव त्यांना आता मिळाला आणि तो अनुभव असा की हे सगळं जग हे आभास नाही आहे, तर हे सगळं जग म्हणजे त्या ब्रह्माचं मॅनिफेस्टेशन आहे, त्या ब्रह्माचं प्रकटीकरण आहे. या जगातल्या प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक भूतमात्रामध्ये ते ब्रह्म भरून राहिलेलं आहे आणि ते कार्यरत आहे. लक्षात घ्या, कार्यरत म्हणते मी. पहिल्यांदा जो निर्गुण ब्रह्म त्याला ते पॅसिव्ह ब्रह्म म्हणतात. निर्गुण होतं ते कार्यरत नव्हतं. आता जो त्यांना अनुभव आला हे कार्यरत, ज्याला ते ॲक्टिव्ह ब्रह्म असं म्हणतात. आणि त्या ॲक्टिव्ह ब्रह्माचा त्यांनी अनुभव घेतला. म्हणजे प्रत्येक घटना घडते ही मुळी त्या ईश्वराचीच, त्यांनीच घडवलेली योजना आणि त्याच्या इच्छेनुसार होणारी घटना असते. हे त्यांना जाणवलं. आपल्यामध्ये ईश्वर आहे, सर्वामध्ये ईश्वर आहे. आणि हा पहिला अनुभव. दुसरं त्यांना जाणवलं ते म्हणजे हे जे ब्रह्म जे सर्वत्र आहे, सर्वामध्ये आहे, ते म्हणजे कोण, तर ते म्हणजेच श्रीकृष्ण. हे त्यांना जाणवलं. आत्तापर्यंत ते काय म्हणत होते की माझ्या अंतस्थ ईश्वर आहे, ज्याचा उल्लेख ते त्यांच्या डायरीमध्ये सुद्धा मास्टर ऑफ योग असा करतात. मास्टर ऑफ योग, की जो मला आदेश देतोय, मला तो सगळं सांगतो आणि त्याप्रमाणे मी करतो, असं त्यांना आत्तापर्यंत वाटत होतं. परंतु आता तो ईश्वर म्हणजे श्रीकृष्ण हे त्यांना जाणवलं आणि श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना प्रत्यक्षामध्ये, ते म्हणतात की त्यांना सर्वत्र त्यांना हे दर्शन झालं. त्यांनी या डायरीमध्ये तर हा उल्लेख केलेलाच आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते की अलीपूर जेलमधून त्यांची सुटका झाल्यानंतर उत्तर पारा नावाच्या ठिकाणी त्यांचं भाषण झालं. खरं म्हणजे त्या ठिकाणी ते बोलणार होते दुसऱ्याच एका विषयावर, सनातन धर्म यावर ते बोलणार होते. परंतु ते तिथे गेले आणि त्या अलीपूर जेलमधले सगळे अनुभव असे काही आतमध्ये गच्च भरून राहिलेले होते की ते उफाळून बाहेर आले असावे. आणि संपूर्ण वेळ ते त्या उत्तरपारा स्पीचमध्ये त्या अनुभवांबद्दलच बोलत होते. आणि ते खरोखर उत्तरपारा स्पीच हे मराठीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे, वाचण्यासारखं आहे. जरूर वाचा असं मी सांगेन. की त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हे जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं की तो श्रीकृष्ण त्यांना जाणवत होता आणि तो श्रीकृष्ण त्यांना सर्वत्र दिसत होता. म्हणजे जेलच्या भिंती, खिडक्या, म्हणजे हे नाहीच. त्यांना तिथे तो उभा आहे, श्रीकृष्ण उभा आहे. पहारेकरी म्हणजे श्रीकृष्ण उभा आहे. बाहेर असलेली झाडं म्हणजे श्रीकृष्ण आहे. त्यांच्या अंगावरती त्यांना जे कांबळं दिलेलं होतं पांघरायला, ते सुद्धा त्यांना असं जाणवत होतं की श्रीकृष्णाने त्यांना आपल्या बाहुपाशात घेतलेलं आहे आणि ते झोपलेले आहेत. अशा प्रकारचे हे सगळे अनुभव आलेले होते. आणि ह्या अनुभवाची सुरुवात होण्यापूर्वी असं घडलं की त्या तुरुंगामध्ये गेल्यानंतर त्यांनी ईश्वराला असं म्हटलं होतं की ईश्वरा, मी
तुझ्यावरती इतका विश्वास टाकला आणि तू माझं सर्व परिस्थितीतून रक्षण करशील अशी माझी खात्री होती, कारण मला माझ्या देशासाठी कार्य करायचं आहे आणि तू मला इथे तुरुंगात कसं आणून टाकलंयस असा प्रश्न त्याने ईश्वराला विचारला होता. आणि 1-2 दिवसानंतर त्यांना आतून आवाज आला. त्यांना तो परिचित आवाज होता आणि तो आवाज आला आणि त्या आवाजाने त्यांना सांगितलं की थांब आणि पहा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, एक दुसऱ्या दिवशी वगैरे त्यांच्या असं लक्षात आलं की 1 महिन्यापूर्वी त्यांना एक आदेश मिळालेला होता आतूनच त्या आवाजाकडून. आणि त्या आदेशाने त्यांना असं सांगितलेलं होतं की तुमचं राजकीय कार्य काही काळासाठी पूर्णपणे बंद करा आणि तुम्ही अंतर्मुख व्हा, अंतर्गत जा आणि आत काय तुम्हाला जाणवत आहे, तो जो आतला ईश्वर आहे तो तुम्हाला कळेल. हे त्यांना असा आदेश मिळालेला होता, पण त्यांनी त्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं होतं. कारण का, त्यांनी असं लिहिलं आहे डायरीमध्ये की ते असं म्हणतात की मला वाटत होतं की देशकार्य हे माझं पहिलं कार्य आहे आणि ते जर मी केलं नाही तर त्याची केवढी हानी होईल. हा माझा केवढा अहंकार होता म्हणतात ते, की माझा अहंकार होता आणि म्हणून मी ते सोडलं नाही आणि ईश्वराचं मी ऐकलं नाही आणि मी कार्य करत राहिलो. तर त्या ईश्वराने मला दाखवून दिलं की आता तुला मी एकांतात ठेवलंय आणि आता त्यांनी लिहिलंय हे सर्व. आणि त्यांनी असं दाखवून दिलं जणू काही की तुला आता त्यासाठी मी इथे आणलेलं आहे या जेलमध्ये आणि हा जो काळ आहे या काळामध्ये तू अंतर्मुख होणार आहेस. कारण का, तुझ्याकडून माझी फार वेगळी अपेक्षा आहे. तू काहीतरी वेगळं कार्य करायचं आहे आणि ते तुझं तू शिकू शकणार नाहीस म्हणून मी तुला इथे आणले. असं त्यांनी लिहिलेलं आहे हे सर्व. आणि अशा प्रकारे ते तिथे असताना त्यांना हे श्रीकृष्ण जो दिसला तो त्यांना शेवटी ज्या वेळेला त्यांची कोर्टामध्ये शेवटचा दिवस होता, त्यांचा निकाल केसचा लागायचा, त्या चित्तरंजन दास, बॅरिस्टर चित्तरंजन दास त्यांचे वकील होते आणि निकाल त्या दिवशी लागायचा होता. फार सुंदर भाषण बॅरिस्टर दासांनी केलं आणि त्या वेळेला त्याच्या आधी किंवा त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांना अरविंदांना पुन्हा आतून तो आवाज आला आणि ते म्हणाले की तुला असं वाटत होतं की मी तुझी सुरक्षा केली नाही, पण पहा, म्हणाले तो आवाज सांगत होता त्यांना की पहा त्या मॅजिस्ट्रेटच्या चेअरकडे तू बघ, कोण दिसतंय तुला? तिथे त्यांना श्रीकृष्णच दिसला. त्या वकिलाच्या चेअरकडे बघ, म्हणजे सरकारी वकिलाच्या, तिथेही त्यांना श्रीकृष्णच दिसला. अशा प्रकारे सर्वत्र श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना झालं. हा त्यांना आलेला फार प्रचंड मोठा अनुभव की जो पूर्वीच्या अनुभवापासून त्यांना फार वेगळ्या ठिकाणी घेऊन आला. आणि त्यानंतर तिसरा आणि एक फार महत्त्वाचा लाभ म्हणजे त्या अलीपूरच्या जेलमध्ये त्यांना विवेकानंदांचा आवाज ऐकायला आला. अर्थात ते असं लिहितात त्यांच्या डायरीमध्ये की पहिल्यांदा मी हे विवेकानंद आहेत असं मी मानलंच नाही. काय इंग्लंडमध्ये शिकलेला, सगळं आत जे शिक्षण घेतलेला असा हा माणूस एकदम अशा गोष्टींवरती ते म्हणतात का व्हेरी, म्हणजे मी सगळीकडे संशयित दृष्टीने पाहतो, मी असा एकदम कशाहीवरती विश्वास टाकत नाही. तर त्यामुळे अशा वृत्ती असलेला हा माणूस ते म्हणतात पहिल्यांदा मला वाटलंच नाही की तो विवेकानंदांचा आवाज आहे. मला असं वाटलं की माझंच काहीतरी आत्मावरून मला काहीतरी आदेश वेगळा देतोय, मला काहीतरी सांगतोय. पण नंतर म्हणाले की मला खात्री झाली की हा आवाज विवेकानंदांचाच आहे आणि विवेकानंदांनी त्यांना जे काही त्या ठिकाणी शिकवण दिली ती अत्यंत महत्त्वाची की जी या पूर्ण योगाशी पूर्णतः संबंधित आहे, त्यांच्या पूर्ण सगळ्या अध्यात्माशी संबंधित आहे. आणि ती शिकवण अशी की विवेकानंदांनी म्हणजे जो आवाज त्यांना येत होता 15 दिवस सलग विवेकानंदांचा आवाज ते ऐकत होते आणि त्या आवाजामधून त्यांना असं सांगितलं गेलं की मानवी मनापेक्षा
अत्यंत उच्च असे काही स्तर आहेत, मानवी मनापेक्षा उच्च असे काही जाणीवेचे स्तर आहेत. आणि तिथे माणसाने पोचणं किंवा ती जाणीव माणसामध्ये निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे, अपरिहार्य आहे आणि उत्क्रांतीची ती पुढची पायरी आहे हे त्यांना सांगितलं गेलं. आणि हे त्यांनी त्या ठिकाणी जे ऐकलं ती मनापेक्षा अत्यंत उच्चतम अशी जी काही जाणीव, ज्याला अरविंदांनी पुढे सुपर माइंड, सुप्रामेंटल कॉन्शियसनेस असं म्हटलेलं आहे. सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, सुपर माइंड हे अरविंदांचे शब्द आहेत. हे विवेकानंदांनी वापरलेले नव्हते, परंतु ती कल्पना जी आहे की मानवी मनापेक्षा जाणीवेचे उच्च स्तर असतात आणि तिथे माणसाने पोचलं पाहिजे, ही कल्पना विवेकानंदांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. आणि ती त्यांना पूर्णतः समजेपर्यंत, ते असं त्यांनी लिहिलेलं आहे की ते पूर्ण समजेपर्यंत विवेकानंदांचा आवाज त्यांना ऐकायला येत होता. असे हे 3 मोठे परिणाम त्यांच्यावरती झाले. आणि शेवटी अर्थात त्यांची सुटका झाली, कारण कुठलाच पुरावा मिळाला नाही. त्या जेलमधून ते सुटले 1 वर्षानंतर. त्यानंतरचा काळ असा होता की काही वृत्तपत्र ते चालवत होते. कर्मयोगी नावाचं एक इंग्लिश आणि धर्म नावाचं बंगाली असं 2 वृत्तपत्र ते चालवत होते. म्हणजे उदरनिर्वाहाची साधनं किती अल्प होती पहा. आणि त्या कर्मयोगींमध्ये वरती श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथाचं चित्र आणि तिथे गीतेतला अत्यंत महत्त्वाचा संदेश की योग हा कर्मसु कौशल्यम, हे जे गीतेतलं संदेश आहे की कौशल्याने म्हणजे अत्यंत निष्कामपणे निरहंकारपणे कर्म करणं म्हणजेच योग. ही जी योगाची कर्माची शिकवण आहे गीतेतली ती तिथे लिहिलेली होती. आणि धर्म इथे सुद्धा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे वाक्य त्या धर्म या बंगाली साप्ताहिकावरती होतं. अशी वृत्तपत्र ते चालवत होते. ब्रिटिश सरकारचा मात्र त्यांच्यावरती, जरी ते ह्याच्यातून सुटले तरीसुद्धा ब्रिटिश सरकारची धास्ती आणखीनच वाढली की हा माणूस आता काय करेल असं सांगता येत नाही. आणि त्यावेळचा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा कॉरस्पॉन्डन्स आत्ता उपलब्ध आहे. आणि त्या आधारे म्हणजे हे मी वाचलं आहे एका ह्याच्यामध्ये की त्यावेळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जो कॉरस्पॉन्डन्स झाला, एकमेकांशी पत्रव्यवहार झाला, तो उपलब्ध आहे. आणि त्यामधून हे आपल्याला कळतं की त्यामध्ये असं ते लिहिलं गेलेलं होतं की ही इज द मोस्ट डेंजरस मॅन इन इंडिया, असं त्यांचं, ही वॉज डिक्लेअर्ड टू बी द मोस्ट डेंजरस मॅन इन इंडिया. आणि त्यामुळे त्यांना काही करून अटक करायची आणि कुठेतरी निर्जन ठिकाणी, अशा ठिकाणी त्यांना इंग्लंडमध्ये बंदिस्त करून टाकायचं एखाद्या तुरुंगात की जिथून ते कधी आयुष्यामध्ये निघू शकणार नाहीत, अशा प्रकारची योजना होती. आणि ही बातमी घेऊन एके दिवशी एक माणूस हे त्यांच्या कर्मयोगींच्या ऑफिसमध्ये बसले असताना ही बातमी घेऊन एक माणूस आला, त्यांचा एक सहयोगी, आणि त्यांनी सांगितलं की असं असं तुम्हाला अटक वॉरंट निघालेलं आहे. आणि कशासाठी तर त्यांनी एक त्या कर्मयोगींमध्ये त्यावेळेला त्या मोर्ले मिंटो सुधारणा ज्या झाल्या त्याबद्दलचा एक लेख लिहिला होता. आणि तो लेख राष्ट्रद्रोही आहे म्हणून त्यांना अटक करण्याचं वॉरंट काढलेलं होतं. म्हणजे काहीतरी त्यांना पुष्कळ कारण पाहिजे होतं एवढंच. आणि असं ते अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस येणार ही बातमी कळल्याबरोबर इथे हालचाल सुरुवात झाली की आता काय करायचं. आणि कोण म्हणतं इकडे जा, कोण म्हणतं तिकडे जा. आणि यांना आतून पुन्हा तो आवाज आला आणि त्या आवाजाने सांगितलं, आदेश मिळाला चंद्रपूरला जा.
चंद्रपूर ही त्यावेळेला फ्रेंच वसाहत होती. जशी पॉंडेचेरी ही फ्रेंच वसाहत होती, तसं चंद्रपूर एक लहानसं ठिकाण होतं कलकत्त्याजवळचं, ती पण फ्रेंच वसाहत होती. तर तिथे जा. आणि ताबडतोब अरविंद तिथे गेले. काही दिवस तिथे ते राहिले. मोतीलाल राय यांनी त्यांची सोय केली. कुठे ना कुठे लपवून त्यांना ठेवत होते. पण कधीतरी ब्रिटिश लोक इथे पोचणार याची कल्पना होती. मग ह्यांना फ्रान्सला हलवावं का काय असे विचार चालले होते. तेवढ्यात पुन्हा आदेश आला आणि त्या आदेशातून सांगितलं गेलं पॉंडेचेरीला जा. आणि मग अरविंद नाव बदलून, वेश बदलून ते कलकत्त्याला 1 एप्रिल 1910ला ड्युप्ले नावाच्या फ्रेंच बोटीमध्ये बसले. आणि हा जो समुद्र आहे या समुद्रातून खरोखर म्हणजे मला हा समुद्र पाहताना नेहमी जाणवतं की असेच अरविंद आलेले आहेत. ह्या समुद्रातून ती बोट आली आणि पॉंडेचेरीला ती ज्या वेळेला पॉंडेचेरीच्या बंदरावरती लागली तिथे ते उतरले. 4 एप्रिल 4 वाजता दुपारी ती बोट इथे पोचली आणि अरविंदांनी पॉंडेचेरीच्या भूमीवरती पाय ठेवला आणि जणू काही सगळा भूतकाळ सागराला अर्पण करूनच टाकला. आणि आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये केवळ देशालाच नाही, केवळ भारतीयांनाच नाही, तर सर्व जगाला फार उच्च स्थितीला नेणारं असं अध्यात्म निर्माण करण्यासाठी आपली इथे योजना झालेली आहे. ह्याची पूर्ण धारणा मनामध्ये त्यांच्या होती. एके ठिकाणी पॉंडेचेरीचा त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ते म्हणतात की पॉंडेचेरी म्हणजे माझं गुप्त राहण्याचं ठिकाण आणि एक एक तपस्याची गुहा, पण संन्यासाची नव्हे. लक्षात घ्या, संन्यासी असतो तो सगळं सोडून गेलेला असतो, तर एक तपस्याची गुहा पॉंडेचेरीला त्यांनी म्हटलंय. एक तपस्याची गुहा की जी संन्यासाची नाही, पण माझ्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी ही गुहा आहे आणि त्या ठिकाणी आता मी राहणार आहे असं पॉंडेचेरीला ते आले. आणि पुढचा प्रवास आता पूर्णयुगापर्यंतचा आपण नंतर